विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रातून शासकीय मालकीची वाळू विनापरवाना बेकायदेशीर वाळू चोरी करून वाहतूक करताना वाळूचा हायवा कंपनीचा MS-17 BY 3524 हा पोलिसांनी रविवारी सकाळी पकडला असून वाळूसह जप्त केलेला मुद्देमाल हा 20,30,000 रुपयांचा आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोळपेवाडी कोपरगाव रस्त्यावर धारणगाव शिवारात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MS-17 BY 3524 पकडला। हायवा चालक सचिन प्रकाश पवार राहणार वाकत तालुका निफाड जिल्हा नाशिक यास विचारपूस केली असता त्याच्याजवळ वाळू संदर्भात कोणतीही पावती आढळून आली नाही। त्यामुळे पोलिसांनी 20 लाख रुपयांचा हायवा व 30,000 रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे। पोलीस नाईक रामचंद्र साळुंके यांच्या फिर्यादीवरून चालक सचिन पवार यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये 238/2024 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार GS वांडेकर हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव।